तर इकडे यांचा कसला गोंगाट चालले ना, गोडगौरव खुर्चीवर बसून का नाचतं तर समजलं तुम्हाला व्लॉग मध्ये. तर केला कॅमेरा चालू ना करता परत एकदा व्लॉगला सुरुवात ना. आज आमच्या आकाशदाचं चाऊल. तर इकडे बसलेली आमची महिला मंडळ ना व्हिडिओ काढायला घेतल्या. बायांचा गोंगाट नसेल असं होणारच नाही. तसा चालतो ताईला घ्यायला कोणीला. तर ताईने इकडे लग्नासाठी बॅगी भरलेल्या का युद्धाची तयारी करायला घेतले. आलतो नाक्यावर केस कापाला ना, मग केस कापता कापता दिवसाची झाली रात ना, मग घरी आल्या आल्या केली तयारी. इकडे मांडवान आलतो तर घेतलेलं चावल दलाला ना. मांडववाल्यांचा मांडव बांधून झाला नाही वाटतं अजून. बसलेलो इकडे सर्व्याजवळ ना. भाई बाकी हमेशा तांबट्यासारखं लाल झालेलंच असतं. आमच्या नवऱ्याची करवली तर करी होती आमची सेवा आईस्क्रीम आणून ना. मला तर वाटाचा मुलं ही देवा घरची फुलं असता ना. या बघून तर मला एकच शब्द आठवण आला, दगड. मी तर वारी होतो जेवाला ना. क्यूला मी इकडे दिसलो का नाही तर भाई माझ्या जवळ यासाठी लर होता ना. मग कसा भाईला माझ्या ब्लॉग मध्ये तर यालाच लागतं. तर इकडे मी बहिणीशी ना दिसलो का नाही तर लगेच फोटो काढायला बोलवलंच याई. तर आमच्या मेकअप आर्टिस्ट वाल्या बहिणीची एंट्री झालती लेट. तर हे भाचं बघा ना कसं बघता. इकडे तर चालू होता भाची सिंचा डान्स ना. त्यांची व्हिडिओ काढायसाठी उतरलेले इकडे टॉपचं कॅमेरामॅन ना. मग तसा चालतो चावलांशा इकडे नारेनला हल्दीला ना. मग दिसला इकडे भूषण पाटील. ही पोरा देत होती ब्लॉगर म्हणून आवाज ना. मग नंतर समजला मीच ब्लॉगर आहो ना. यो पोऱ्या दिसतो तो पोरींचा लाडका लाल्या पाटील. इकडे तर नाच होती पोरा ना. मग झालती दौऱ्यान गोडगौरवची एंट्री ना. मग भाई बोललो होता जो परत मला कोण नाचायला न्याला नाही तो परत मी खुर्चीवर नाचणार. बाकी कोणचा तरी लागलेला माझ्या तोंडावर घड्याल ना. बरा डोला बिला ना फुटला.